सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर काहिले एवी. आय होप यू हॅव वॉच्ड फर्स्ट व्हिडिओ ऑफ ट्रिगोनोमेट्री जादुई ट्रिक्स, ज्यामध्ये सगळ्या बेसिक गोष्टी मी क्लिअर केल्या. ऑन द बेसिस ऑफ विच वी हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज. ओके, एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 2 तुमच्या समोर क्वेश्चन असेल की सर व्हाय नॉट क्वेश्चन नंबर 1. तर बेटा क्वेश्चन नंबर 1 शॉर्टकटने आपल्याला जमतो, विच इज बेस्ड ऑन वन बेसिक थिंग की एखाद्या पर्टिक्युलर सर्कल मध्ये. ओके बेटा, यू पीपल नो दॅट क्वाड्रंट सिस्टम सगळ्यांना माहिती आहे, राईट? सो बेटा एक सर्कल मध्ये सपोज अ पॉइंट इज देअर इन द फर्स्ट क्वाड्रंट. मी त्याला P1 बोलतो. इट कॅन बी इन द सेकंड क्वाड्रंट, इट कॅन बी इन द थर्ड क्वाड्रंट, और इट कॅन बी इन द फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. मग बेटा एखादा पॉइंट जर का फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, ठीक आहे, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, तर मग तुम्हाला माहिती आहे की यू नो एक्स इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ओके, तो सेकंड मध्ये म्हणजे काय, एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह. सो मायनस एक्स अँड प्लस वाय. जर का तो थर्ड क्वाड्रंट मध्ये, अर्थ काय, एक्स इज निगेटिव्ह अँड वाय इज ऑल्सो निगेटिव्ह. तो जर का फोर्थ क्वाड्रंट मध्ये बेटा, अर्थ काय झाला, एक्स इज पॉझिटिव्ह अँड वाय इज निगेटिव्ह. समजा as far as this particular point P1 is concerned and it is subtending angle 30 degree, नाही का, 30, 45 स्टँडर्ड अँगल्स टेबल आय होप तुम्हाला पाठ आहे. तर आपल्याला रेशोज काढता येतात. आपण क्लास 10 मध्ये पाहिलं होतं, जर का समजा हा अँगल 30 असेल तर त्याच्या समोरची साइड 1/2 टाइम्स हायपोटेनियस आहे की नाही. बर, ऍडजस्टंट वाली साइड √3/2 टाइम्स हायपोटेनियस. बेसिक गोष्टी आहेत, दॅट्स वाय आय विल टीच यू द बेसिक ओनली. ठीक आहे ना, ते काढू शकतो आपण, टेबल आपल्याला पाठ आहे. तर बेटा ह्या केसमध्ये यू पीपल नो दॅट साइन थीटा इज ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. बेटा कॉस थीटा इज ऍडजस्टंट साइड अपॉन हायपो, राईट? आणि होपफुली हे जर का दोन माहित असतील तर बाकीचे सगळेच रेशोज आपल्याला निघतात. त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आय होप त्या व्हिडिओमध्ये मी विसरलोय, तर ती आहे बेटा निगेटिव्ह अँगल्स. हे दोन पार्ट करायच्या, साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा आणि कॉस मायनस थीटा इज प्लस कॉस थीटा. इफ इन केस आय हॅव फॉरगॉटन, यू हॅव टू राईट इट इन द बुकलेट विच आय हॅव प्रोव्हाइडेड. ठीक आहे ना, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे साइन आणि कॉस हे दोघं असले की बाकीचे सगळे रेशोज आपल्याला निघतात. तुम्हाला माहिती आहे की साइन आणि कॉस माहित असेल तर बेटा टॅन थीटा इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मला कॉट थीटा कसा निघतो बेटा, 1 अपॉन कोणाचा रेसिप्रोकल आहे, हा टॅनचा. सेक थीटा कसा निघेल बेटा, 1 अपॉन कॉस थीटा, आहे की नाही. आणि कोसेक कसा निघेल बेटा, कोसेक निघतो 1/sin थीटा. आय होप यू आर प्रिटी क्लिअर बाय वॉचिंग ऑल द बेसिक्स. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. आता राहिला विषय कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, त्याची आपल्याला गरज पडणार आहे इन ऑर्डर टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. ठीक आहे ना. तर बेटा अँगल जर का तुम्ही अँटी क्लॉकवाईज मोजला तर तो असणार आहे बरं का, फ्रॉम एक्स ऍक्सिस इट विल बी पॉझिटिव्ह, आणि क्लॉकवाईज मोजलं तर निगेटिव्ह, हेही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, कोण कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे त्यासाठी सिंपल वे इज देअर, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ओके, ठीक आहे. सो रिमेंबर दिस सिंपल ट्रिक, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह. एस फॉर साइन, साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह, उरलेले चौघ निगेटिव्ह. टी फॉर टॅन, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, उरलेले चौघ निगेटिव्ह. इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, उरलेले चौघ निगेटिव्ह. हा क्वेश्चन आहे की स्टेट द सायन्स ऑफ टॅन 380 चं साइन किती असेल असं त्यांचं म्हणणं आहे. बाळा मला सांग, 380 डिग्री बर का, 380 डिग्री मी असं लिहू का, 360चं एक सर्कल आहे माझं, प्लस 20 डिग्री आणि प्लस 20 म्हणजे कुठेतरी इथे येईल ना बेटा तो, म्हणजे कुठे येईल, फर्स्ट क्वाड्रंट. कुठे येईल बेटा, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहे, येस ऑर नो. सो दॅट्स वाय tan 380 will be positive.
कसा असेल बाळा हा पॉझिटिव्ह. चला कॉट 230. बेटा 230 कुठे येईल रे? हे बघ हा 90 बघ 90 क्लॉकवाईज फिरलो पॉझिटिव्ह आहे ना. बघ 90 इथं आलो किती झाला 180. बर मी जर का इथं टेकलो तर 270 होईल ना. अरे सॉरी ना बेटा 270 पण मला पाहिजे 230 सो थोडासा मागे समवेअर हिअर इट विल बी. अरे आर यू अंडरस्टँडिंग? एवढा अँगल 230 कुठे आला रे बेटा? हा थर्ड क्वाड्रंट मध्ये. तिथं कॉट काय आहे? पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. टी फॉर टॅन अँड कॉट थर्ड मध्ये पॉझिटिव्ह. टॅन आणि कॉट दोघं पॉझिटिव्ह. सो बच्चा दिस विल ऑल्सो बी पॉझिटिव्ह. व्हेरी इझी. सेक 468. बेटा तो 468 अँगल कुठे येईल बघ बरं. नीट आहे का? मी एक राऊंड जर का मारला तर 360. ठीक आहे. 360 मध्ये मी जर का 90 टाकले तर किती होतील बेटा? 450. अरे येस और नो? 360 मध्ये 100 झाले तर 460 होतील ना. 10 कमी 450. 450 पेक्षा समवॉट आगे समवॉट पुढे ना बेटा 18. थोडासा पुढे राईट. सो आला कुठे फायनली? सेकंड क्वाड्रंट मध्ये. कुठे आला? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक काय बघ ना. ऑल स्टुडंट साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. दॅट मीन्स सेक इज निगेटिव्ह. दॅट मीन्स सेक इज निगेटिव्ह. क्लिअर बेटा कन्सेप्ट? बेटा दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. स्टेट द सायन्स ऑफ कॉस 4 रेडियन आणि कॉस 4 डिग्री. पहिल्यांदा रेडियन आणि डिग्री यांच्याबद्दल आपण ऑलरेडी अँगल अँड इट्स मेजरमेंट्स मध्ये पाहिलंय. एक अख्खा राऊंड 360 डिग्रीचा असतो बरोबर का नाही. सो बेटा हा जो 4 डिग्री अँगल आहे ना, हा जो 4 डिग्री अँगल आहे खूप छोटूसा असणार आहे. सॉर नो 4 डिग्री. क्लिअर आहे बेटा? सर व्हॉट अबाउट 4 रेडियन? ऐक आता एक रेडियन मला जर का कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो रे बेटा मी? मल्टिप्लाय दॅट 1/180 बाय पाय. मग काय होईल रे हे? डिग्री. दोघांना डिग्री मध्ये घेऊ ना म्हणजे कंपॅरिझन जमेल आपल्याला. आणि मग मोठा कोण छोटा कोण ते पाहू आपण. हे बघ 4 डिग्रीचा फील आला आपल्याला. याचं इमॅजिनेशन बघ आता लक्ष दे बेटा. मी याला सिम्प्लिफाय करतो 180. पायची व्हॅल्यू 3.14 असते. पण मी फॉर सिम्प्लिफिकेशन 22/7 घेतो. बघ ना खालचा 7 वर जाईल. 3.14 घेणे तर 22/7 घे. सिम्प्लिफाय कर. याला मी असं सिम्प्लिफाय करू का 2 ने भाग दे 11 होईल आणि वरती होईल 90. 11 ने 90 ला भाग दे 11 8 88. बरं का उरले 2 पॉईंट. आता झाले 20. 11 1 11. आता किती झाले 9 90. 11 8 88. स्टॉप कर गुणिले 7 कर. यू विल गेट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऍज दॅट इज 56. चला 5 आता 5 12 चला 1 56 आणि 1 57.26. सो बाल मित्रांनो अप्रॉक्सिमेटली 57 डिग्री हे आता आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायचंय. एक रेडियन हा जवळजवळ 57 डिग्री असतो. एक रेडियन हा जवळजवळ 57 डिग्री असतो. कमॉन म्हणजे लक्ष दे बेटा 57 डिग्री कुठेतरी हा असाईल ना. अरे येस और नो? एक रेडियन विच इज अप्रॉक्सिमेटली नाही का 57-60 डिग्री लाईक दॅट असा. क्लिअर आहे? माझं तू म्हणशील सर ह्या दोघांमध्ये हा ग्रेटर. त्यांनी कॉस 4 रेडियन आणि कॉस 4 डिग्री ह्या दोघांच्या मध्ये कोण मोठा असं म्हणतायत? बेटा मला सांग. हा तर विषय असा आहे की ह्या दोन फंक्शन मध्ये कोण मोठा. ठीक आहे चलो. तर बेटा मला सांग कॉस ऑफ 4 आणि कॉस ऑफ 57 डिग्री. बेटा कॉस इज अ डिक्रीजिंग फंक्शन. कॉस फंक्शन कसं आहे? डिक्रीजिंग फंक्शन. बरं का आता पहिला क्वाड्रंट आहे. कॉस ऑफ 4 डिग्री पॉझिटिव्ह येईल. कॉस ऑफ 4 रेडियन सुद्धा का? अच्छा 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 आय एम व्हेरी सॉरी बेटा 4 रेडियन नॉट 1 रेडियन 4 रेडियन. मग हे तर 1 रेडियन झालं ना. मग देअर 4 रेडियन किती रे? 4 रेडियन किती रे? 4 टाइम्स 57 डिग्री म्हणजेच 4 7 28. हा चला 2 मी अप्रॉक्सिमेटली लिहितो हा. बरं का अप्रॉक्सिमेटली 2 20 2 22 किती आलं रे बाळा? 228 डिग्री. 4 रेडियन किती आला? 228 डिग्री. मला हे इथं दाखवून काय मजा नाही. अच्छा चल तुझ्या कन्सेप्ट करता मी हे दाखवलं ठीक आहे. बरं का काही अडचण नाही. बघ एक रेडियन जवळपास अप्रॉक्सिमेटली 57 डिग्री. पण बेटा हा जो 4 रेडियन आहे तो 228 डिग्री आहे. 228 कुठे आहे बघ ना. 180 आणि थोडासा पुढे अजून. आर यू अंडरस्टँडिंग?
सो बेटा इथे येईल तुझा 4 रेडियन हे इथे दाखवतो मी 4 रेडियन म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 228 डिग्री. तो कोणत्या क्वार्टर मध्ये आला? तिसऱ्या क्वार्टर मध्ये. तिसऱ्या क्वार्टर मध्ये ऑल स्टुडंट टेक टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, उरलेले 4 त्यात आला कॉस निगेटिव्ह आहे. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा दॅट कॉस 4 डिग्री पॉझिटिव्ह आणि कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह. अरे yes or no बेटा? Therefore cos of 4 degree is always greater than cos of 4 radian. Are you understanding? Yes, screenshot. So बाळा हा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला? स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाइज. क्वाड्रंट की जिथे थीटा आहे, पहिला आहे की साइन थीटा लेस दॅन 0 म्हणजे बेटा साइन थीटा निगेटिव्ह आणि टॅन थीटा पॉझिटिव्ह. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ठीक आहे. साइन थीटा निगेटिव्ह आणि टॅन थीटा पॉझिटिव्ह असं दोन्ही एकाच वेळी झालं पाहिजे. साइन निगेटिव्ह कुठे आहे? तर बेटा ऑल आणि स्टुडंट्स हे बघ ह्या दोन ठिकाणी साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे साइन निगेटिव्ह इथं आणि इथं आहे. आर यू अंडरस्टँडिंग? हे बघ आय विल मेन्शन फॉर यू साइन निगेटिव्ह. हे बघ इथे साइन निगेटिव्ह. आर यू एग्री? ऑल स्टुडंट्स ऑल पॉझिटिव्ह, स्टुडंट साइन, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, म्हणजे या दोघांमध्ये साइन कसा आहे? निगेटिव्ह. टॅन कसा पाहिजे? ग्रेटर दॅन 0 म्हणजे टॅन पॉझिटिव्ह पाहिजे. कुठे टॅन पॉझिटिव्ह आहे बेटा? हे बघ ना ऑल म्हणजे इथं पण टॅन पॉझिटिव्ह आहे बरं का, आणि इथं पण पॉझिटिव्ह आहे. अरे yes or no बेटा? मग साइन निगेटिव्ह आणि टॅन पॉझिटिव्ह दोन्ही पण कुठे जमलं? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. व्हेरी सिंपल. अरे yes or no बेटा? स्टेट द क्वाड्रंट. सो बच्चा दिस इज हॅपनिंग इन विच क्वाड्रंट बेटा? थर्ड क्वाड्रंट. चला आता आपण हे पाहू की बेटा कॉस निगेटिव्ह आणि टॅन पॉझिटिव्ह. चला कॉस निगेटिव्ह कुठे आहे? पॉझिटिव्ह कुठे आहे ते पाहून. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ऑल म्हणजे इथं एक कॉस पॉझिटिव्ह बरं का. हे बघ इथं तुमचा कॉस पॉझिटिव्ह आहे आणि शेवटच्या क्वाड्रंट मध्ये एक पॉझिटिव्ह आहे की नाही? इथे काय बाळा? कॉस पॉझिटिव्ह. मला काय पाहिजे? निगेटिव्ह. अच्छा मग आता ह्या दोन क्वाड्रंट मध्ये बघ ना इथं आणि इथं पॉझिटिव्ह आहे, ह्या दोघांमध्ये कॉस निगेटिव्ह आहे. इथं कॉस निगेटिव्ह आहे, इथं कॉस निगेटिव्ह आहे. व्हेरी बेसिक थिंग. टॅन पॉझिटिव्ह आपल्याला माहिती आहे इथं आणि इथं आहे काय? टॅन पॉझिटिव्ह. सो बच्चा टॅन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह राईट. कॉस निगेटिव्ह हे बघ कॉस निगेटिव्ह आणि कॉस निगेटिव्ह दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी कुठे होत आहेत? बघ ना कॉस पण निगेटिव्ह आहे, टॅन पण पॉझिटिव्ह आहे. हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये झालं? थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो बेटा दिस अँगल also lies in the third quadrant. Are you getting? पहिल्याच पण काय झालं बघ साइन निगेटिव्ह इथं होता आणि टॅन पॉझिटिव्ह इथे होता. सेम वे. घ्या स्क्रीनशॉट. तर बाळा इथे आपल्याला हे इव्हॅल्युएट करायचंय. ओके आय होप टेबल तुमचा पाठ आहे. ठीक आहे ना? अँगल पाठच पाहिजे ते सगळे. तर बेटा साइन 30 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 1/2. कॉस 45 इज 1/√2 प्लस टॅन 180 इज 0. क्रॉस मल्टिप्लाय करा. √2 into 1 is √2 plus 2 into 1 is 2 upon 2 into √2 is 2√2. Finished. Get screenshot. हा तर बेटा हे इव्हॅल्युएट करायचं आपल्याला. सेकंड थिंग. सो कॅन आय से कोसेक 45 ला कॅन आय राईट 1 upon साइन 45? बेटा लक्ष दे फक्त साइन कॉस टॅन एवढे 3 पार्ट करायचे. कॉट 45 पार्ट न करता कॅन आय राईट 1 upon tan 45 प्लस टॅन 0 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 0. बेटा 1 upon साइन 45 इज 1 upon √2 प्लस टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे. आता बघ 1 upon √2 खालचं √2 जाईल वर प्लस 1 अँड दिस विल बी द फायनल आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. सो बेटा इन दिस केस तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे. साइन 30 आय नो 1/2. कॉस 45 इज 1 upon √2. tan 360 is 0. So beta 0 into everything. Final answer will be
0. Conceptual question आहे बेटा 6th one. Find all the trigonometric functions of the angle in standard position. आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे, अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये तो असतो की ज्याची इनिशियल आर्म, सुरुवातीची आर्म अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असते आणि टर्मिनल आर्म लाईज इन द पर्टिक्युलर क्वाड्रंट. बरं का, टर्मिनल आर्म पासेस थ्रू 3,-4 म्हणजे एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट कुठे आला बेटा? हा फोर्थ क्वाड्रंट. टर्मिनल आर्म कुठे आली? इथे आली, फोर्थ क्वाड्रंटला. आर यू गेटिंग? सो आय विल ड्रॉ अ सर्कल. बघ, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. टर्मिनल आर्म बघ, एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह, राईट? एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह, हा वाय डॅश निगेटिव्ह, राईट? सो बच्चा हा जो पॉइंट आहे ना पी, इट इज 3,-4. म्हणजे काय रे बेटा? म्हणजे काय रे बेटा? समजा हा ओ, हा पी अँड दिस इज लाईक एम. ओके, सो फ्रॉम हिअर कॅन आय राईट एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे असे असतात ना, एक्स आणि वाय. आर यू गेटिंग? So beta here x is +3 and your y is -4, right? This is your theta. If I have to calculate everything, every trigonometric function, can I say sin theta? Sir, what about sin theta? Sin theta is opposite side upon hypotenuse. है की नाही बेटा? Opposite upon hypo. So या triangle मध्ये बघ, थीटाच्या opposite कोण आहे? y. आहे का नाही? हा बेटा, that y is actually -4 ना? अरे yes or no? मी लिहितो y. हे बघ, y अपॉन अपॉन हायपो. हायपोला काय म्हणू आपण? आर. हायपोला काय म्हणू बेटा? आर. चलो, व्हॉट इज y? इट इज -4. सर व्हॉट अबाउट r? वी डोंट नो. कसा निघेल हा r? बेटा r हा असा निघेल ना, अंडर रूट. बघ ना, पायथागोरस थेरम, राईट अँगल ट्रायंगल आहे ना, हा 90 आहे ना, मग r स्क्वेअर किंवा r इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, सो रूट मध्ये x 3 आहे, स्क्वेअर किती होईल त्याचा? 9. ओके, अधिक बेटा y -4 आहे, त्याचा स्क्वेअर किती होईल रे? 16. 16 9 25. कॅन आय से r विल बी 5? अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा r इज 5. ठीक आहे ना, r तर पॉझिटिव्ह येणार, त्यात काही विषयच नाही. हा झाला साइन. तर बेटा कॉस थिटा काय असतो रे? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपो. तुमच्या थिटाची ऍडजस्टंट साइड कोण आहे रे बेटा? एक्स. याला नाही म्हणायचं, हा तर 90 समोरचा हायपो आहे. ऍडजस्टंट कोण आहे? एक्स अपॉन हायपो इज आर. सर व्हॉट अबाउट एक्स? एक्स इज 3. सर व्हॉट अबाउट हायपो? हायपो इज 5. नीट लक्ष दे बेटा, एकदा साइन आणि कॉस आले बाकी सगळे निघतात. टॅन कसा निघाल? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सर व्हॉट इज साइन थीटा? -4/5. बरं का. व्हॉट इज कॉस थीटा? इट इज 3/5. हा 5 कॅन्सल आउट. फायनल आन्सर इज -4/3. So what about cot theta? Cot theta is the reciprocal of tan theta, which is equal to 1 upon what is tan theta? -4/3. So -3/4 will be answer. खालचा 3 वर जाईल. Sir, how can we find sec theta? Sec is the reciprocal of cos theta. आपल्याला माहिती आहे. 1 upon who is my cos रे बेटा? Cos is 3/5. खालचा 5 वर गेला, 5/3 झालं. And कोसेक थीटा कसा निघाला बेटा? 1 upon साइन थीटा. साइनचं रेसिप्रोकल, साइन काय? -4/5. -5/4 होईल. फिनिश्ड. इट वॉज दॅट इझी. या स्क्रीनशॉट. काय म्हणतात बाळा आपल्याला क्वेश्चन मध्ये? कॉस थीटा 12/13 आहे. 0 2 π/2 मध्ये थीटा आहे. म्हणजे बेटा आपला जो थीटा आहे ना, तुम्हाला अँगल माहिती नाही बघा, हा 0, हा 90, हा 180, हा 270. बेटा 90 ला रेडियन मध्ये काय लिहितो आपण? π/2. 180 ला रेडियन मध्ये काय लिहितो बेटा? पाय. 270 ला रेडियन मध्ये काय लिहितो बच्चा आपण? 3/2. ओके, माहित असेल तरीही मी ते दिलं. बेटा हा जो थीटा आहे, हा 0 to π/2 आहे. रेडियन मध्ये ना 0 to π/2 म्हणजे कुठेतरी इथे आपला थीटा आहे. म्हणजे माझा थीटा कुठे बेटा? फर्स्ट क्वाड्रंट. कुठे बेटा थीटा? बर का, सोल्युशन. बेटा थीटा इज इन द फर्स्ट क्वाड्रंट.
ठीक आहे. आता मला हे साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर साइन कॉस कॉस आहे, मला साइन काढावं लागेल ना. कॉस वरनं साइन कसा काढायचा? फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी सर्वांना माहिती आहे आणि पाठ पाहिजे. फंडामेंटल आयडेंटिटी ऍक्च्युअली 3 आहे. त्यातली पहिली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. मी लिहितो तो यासाठी बघ. साइन स्क्वेअर थिटा हे क्लास 10 पासून आपल्याला माहिती आहे, प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय रे बाळा 1. आता मला बघ कॉस थिटा माहिती आहे, तर मला कोण पाहिजे? साइन. मग बेटा मी असली का साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, बरं का, विच इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा किती रे? 12/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 1 मायनस 12चा स्क्वेअर आहे 144, 13चा स्क्वेअर आहे 169. ओके, इज इक्वल टू आता 169 मायनस 144 किती येणार बेटा? 25/169. बेसिक क्रॉस मल्टिप्लिकेशन. बेटा हा काय काढला रे आपण? साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर मी असं म्हणू की बाबा साइन थिटा विल बी प्लस और मायनस, स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस और मायनस. बेटा स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस और मायनस, फक्त डिस्टन्सेस असेल तर पॉझिटिव्ह घेतो आपण, आहे की नाही. सो बेटा साइन थिटा विल बी प्लस और मायनस रूट मधून 25 आहे, म्हणजे रूट मध्ये 25 आहे, तर बाहेर आला तर किती? परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे 5. 169 हा 13चा स्क्वेअर आहे, बाहेर आला, राईट. पण मग आता प्लस घ्यायचं का मायनस? प्लस घ्यायचं का मायनस? थिटा कुठे आहे बेटा तुझा? थिटा इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात, काही तकलीफच नाही आपल्याला. सो साइन थिटा इज 5/13. रिझन काय रे बच्चा? थिटा इन द फर्स्ट क्वाड्रंट. थिटा इन द फर्स्ट क्वाड्रंट. झालं? व्यवस्थित लिहितो मी. थिटा इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. चलो, साइन थिटा आला, कॉस थिटा आहे, मग ही टर्म निघून जाईल. पण मला ह्या टर्म साठी टॅन लागणारच आहे ना, मग मी एकदा टॅन काढून घेतो ना बेटा. टॅन थिटा काय असतो रे? साइन थिटा आपण कॉस थिटा, हा एक बेसिक फॉर्म्युला वापरला मी, राईट. चलो, मग साइन थिटा काय रे बेटा? साइन थिटा इज 5/13 भागिले कॉस थिटा काय रे? हे काय त्यांनी दिला होता 12/13. 12/13 हे खालचे 13 गॉट कॅन्सल्ड. टॅन थिटा किती आला बच्चा? 5/12. चला आता ही टर्म काढू आपण. साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा भागिले 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा किती आहे रे? 5/13. मग हे बघ 5/13चा स्क्वेअर वजा कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटा आहे 12/13चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. चला ब्रॅकेट्स मध्ये साइन इज 5/13, कॉस इज 12/13. बस याला सिम्प्लिफाय करायचं. विच इज इक्वल टू 5चा स्क्वेअर 25, 13चा 169 मायनस 12चा 144, 13चा 169 अपॉन 5 दुने 10. आता बघ बरं काय सिम्प्लिफाय करू ना आपण. 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 12 120, राईट, भागिले 13चा वर्ग. बघ ना 13 गुणिले 13 169. ओके, कॅन आय से दिस इज इक्वल टू, वरती न्यूमरेटरला बघ ना बेटा, दोघांचाही बेस सेम आहे 169. 25 मधून 144 गेले, म्हणजेच 144 मधून 25 गेले. किती फरक उरला रे बेटा? 144 मधून जर का 24 गेले तर 120, 119. आर यू गेटिंग? भागिले 120 अपॉन 169. हे बघ 169 ला 169 गेले. फायनल आन्सर इज -119 अपॉन 120. सो यातलं एक आन्सर आलं. नंतर दुसरं काय म्हणतात मला? 1/tan स्क्वेअर थिटा. बघ इथे साईडला काढतो मी. 1/tan स्क्वेअर थिटा काय होईल बेटा? 1/tan थिटा काढलाय ना आपण, कुठे गेला? 5/12. ओके, चा स्क्वेअर म्हणजेच बघा बेटा
1 अपॉन 5चा स्क्वेअर 25 भागिले 12चा 144 144 गेला वर खाली राहिला 25. वी आर डन विथ द आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. सो बेटा युझिंग टेबल्स आपल्याला हे इव्हॅल्युएट करायचंय. सो कॅन आय से 4 इंटू कॉट मला माहित नाही, आय विल राईट 1 अपॉन tan 45. अर्थात हा अँगल आपल्याला पाठ असेल पाहिजे, बट साइन कॉस आणि टॅन पाठ करा. ठीक आहे ना. यू विल गेट एव्हरीथिंग. मायनस 1 अपॉन सेक स्क्वेअरला मी लिहितो 1 अपॉन कॉस स्क्वेअर 60 डिग्री राईट. प्लस साइन 30 मला माहित होता, आय विल राईट 1/2. चलो दिस इज इक्वल टू 4 इंटू 1 भागिले tan 45 इज 1 वजा 1 अपॉन कॉस स्क्वेअर 60. कॉस 60 इज 1/2. कॉस 60 काय बेटा 1/2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 1/2. 4 इंटू 1 इज 4 वजा 1 अपॉन 1/2 चा स्क्वेअर 1 चा 1 2चा 4 अधिक 1/2 इज इक्वल टू 4 मायनस खालचा 4 वरती जाईल प्लस 1/2 प्लस 4 मायनस 4 कॅन्सल आउट. फायनल आन्सर इज 1/2. घ्या स्क्रीनशॉट. आहे की नाही व्हेरी इझी. आता आपल्याला सेकंड मध्ये बस हे रेडियन मध्ये दिलेत. ठीक आहे ना. आता झिरोच आहे तर बेटा मला कॉस झिरोची व्हॅल्यू माहिती आहे 1 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 6 म्हणजेच काय कॉस पाय बाय 6 चा स्क्वेअर. बेटा पाय बाय 6 पाय म्हणजे 180 भागिले 6 समजतंय ना बेटा. पाय इज 180 टाक ना पायला 180 भागिले 6 कर 30 येईल ना. मी लिहितो तुझ्यासाठी बघ कॉस स्क्वेअर 30 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर बघ ना पाय बाय 3 विल बी 3 ने भागिले 60 होईल ना. कॉस स्क्वेअर 60 प्लस कॉस 90 0 0चा स्क्वेअर पाय बाय 2 म्हणजे 90 ना बेटा. कॉस स्क्वेअर मी असं लिहितो 90. आता ओके एकाचा स्क्वेअर 1 अधिक कॉस स्क्वेअर 30. कॉस 30 मला माहिती आहे √3/2. काय बेटा कॉस 30 √3/2 चा स्क्वेअर प्लस कॉस 60 आय नो 1/2 राईट स्क्वेअर प्लस कॉस 90 आय नो 0 स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस √3 चा स्क्वेअर इज 3 खाली 2चा 4 अधिक एकाचा 1 2चा 4 0चा स्क्वेअर घ्यायला काही मजा नाही. 1 प्लस बेटा हे बघ दोघांचा बेस सेम आहे 3 आणि 1 4 4/4 इज 1 1 प्लस 1 इज 2 इज द फायनल आन्सर. बघ लक्ष दे बेटा थीटा कुठे आला हा 0 हा 90 इथे 180 आहे की नाही आणि इथं 270. सो 180 पेक्षा बघ ना मोठा आहे 270 पेक्षा छोटा आहे. सो अँटी क्लॉकवाईज फिरलो 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा छोटा तर कुठे आला बेटा माझा थीटा थर्ड क्वाड्रंट. कुठे आला थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता बाकीचे सगळे काढायचे माझ्याकडे कॉस आहे राईट. मला ह्या कॉस वरनं सगळ्यात अगोदर सेक भेटून जाईल बेटा. अरे यस ऑर नो सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा ना बेटा. सो 1 अपॉन हुईज कॉस थीटा -3/5 खालचा 5 वर जाईल निगेटिव्ह साइन ऍज इट इज राहील. आला सेक. येस व्हेरी गुड. ओके बेटा आता लक्ष दे. आता हा आला सेक. आता मला बाकीचे काढायचे तर कसे काढू. मी कॉस वरून साइन काढू शकतो युजिंग फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. येस सर बेटा आय कॅन यूज साइन स्क्वेअर थीटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आहे की नाही विच इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस थीटा किती रे बेटा -3/5 चा स्क्वेअर. सो 1 मायनस -3 चा 9 5 चा 25 25 मधून 9 गेले 16 अपॉन 25. हा कोण आहे बेटा साइन स्क्वेअर थीटा. अरे हा कोण काढला आपण साइन स्क्वेअर थीटा. मग मला सांग साइन थीटा काय होईल प्लस और मायनस स्क्वेअर रूट्स 16चं 4 25चं 5 डन.
येस. मला सांग आता प्लस घेऊ का मायनस घेऊ साईनला? थीटा जर माझा थर्ड क्वाड्रंट मध्ये, तर मला माहिती आहे ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ माझा साईन निगेटिव्ह आहे. बेटा समजतंय तुला? मी मायनस आन्सर घेणार, -4/5. मी रिझन लिहिणार की माझा थीटा कुठे आहे बच्चा? इट इज इन द थर्ड क्वाड्रंट. इट इज इन द थर्ड काय क्वाड्रंट. लादला रे नो नो म्हणते. साइन थीटा पण भेटला नाही का? कॉस थीटा तर होताच मला. चलो काय आफ्टर दॅट लावत पाय बघ पाय साइन थीटा हात आला, डब्बा लावती करतो. नो नो नोच म्हणते साइन नुसतं थीटा आला दाव दाव माझ्याकडे. साइन कॉस आहे, हाताला हात टॅन मला लावलं निघेल. कसा निघेल बेटा? टॅन थीटा इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा. व्हॉट इज साइन थीटा? -4/5. व्हॉट इज कॉस थीटा? त्यांनीच दिला -3/5. खालचा 5 कट, मायनस मायनस प्लस होईल ना, झाली वरती राहिला तिकडं 4, खाली पांढरे राहिला एकदम 4/3. खाली फायनल आन्सर. हिरवण पांढरे ना माझ्याकडे ऐका टॅन आहे, मग आता कॉट कसा निघाला हिरवण बेटा? म्हणले मी तुला पांढरं Cot खाली theta is 1 upon tan theta. 1 upon, who is my tan? Is 4/3. खालचा 3 वर गेला, खाली आला, झालं रिसिप्रोकल. व्हेरी इझी. सेक कसा काढू बेटा? सेक इज द रिसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. माझ्याकडे कॉस आहे बेटा, ठीक आहे, कॉस विच इज -3/5. खालचा 5 वरती जाईल, आहे का नाही? निगेटिव्ह साईन तसंच, -5/3. चलो लास्ट. अच्छा, सेक तर तसाही काढलाच होता आपण ऍक्च्युली तर, आहे की नाही? परत झालं ते. चला, कोसेक थीटा इज 1 अपॉन साइन. बेटा 1 अपॉन, हु इज माय साइन? इज -4/5. खालचा 5 वर जाईल, निगेटिव्ह साइन तसंच राहील. अरे सॉर नो, -5/4. फिनिश्ड. एवढं सोपं आहे बेटा. आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हणतात की सेक ए -25/7 आहे आणि ए ला इज इन द सेकंड क्वाड्रंट. ए इज इन द सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय बेटा? समजा हा असा अँगल असेल असा, दिस ए इज इन द सेकंड क्वाड्रंट, ठीक आहे ना? सेकंड क्वाड्रंट. आता तुम्हाला सवय ऑल स्टुडंट टेक कॉफी, अरे येस ऑर नो? सो बेटा कसं लिहू मी? हा अँगल ए सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, इट इज ओके. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, हे आपलं लिहिलं आपण, ठीक आहे. चलो, आता सेक ए आहे, मला सगळ्यात अगोदर निघाल त्याचा रिसिप्रोकल कॉस असतं ना. सो कॉस ए कसा? 1 अपॉन सेक ए. सो 1 अपॉन -25/7. खालचा 7 वर जाईल, निगेटिव्ह साईन तसंच. ओके, डन झालं. कॉस आहे, आता कॉस वरून मला काय निघालं बेटा? साइन. कसा निघाल? साइन स्क्वेअर ए इज 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. कॉस ए किती बेटा? -7/25 चा स्क्वेअर. सो 1 मायनस -7 चा +49, 25 चा स्क्वेअर 625. 625 मधून गेले 49, तर राहतील 574. किती राहतील बेटा? 574. गेटिंग? आता साइन स्क्वेअर थीटा आहे ना, अच्छा साइन स्क्वेअर ए ना बेटा, हा साइन स्क्वेअर ए, राईट. मग बेटा साइन ए काय होईल? हा साइन स्क्वेअर ए, हा साइन स्क्वेअर ए. सो साइन ए विल बी प्लस ऑर मायनस रूट 574 परफेक्ट स्क्वेअर आहे 24 चा, आणि 625 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 25 चा. मग आता प्लस का मायनस? ए कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये ऑल स्टुडंट साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, म्हणजे साइन एला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल मला. काय घेणार मी? साइन एला पॉझिटिव्ह. म्हणजे काय रे बेटा? 24/25. आणि मी रिझन काय लिहिणार आहे बाळा? ए कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट. ओके, ए इज इन द सेकंड क्वाड्रंट. चला, आता माझ्याकडे साइन आहे, कॉस आहे, तर मला टॅन निघाल ना लगेच. टॅन ए इज साइन ए अपॉन कॉस ए. व्हॉट इज माय साइन ए? 24/25 अपॉन व्हॉट इज माय कॉस ए? -7/25. हे 25 कॅन्सल्ड, -24/7. ठीक आहे. कॉट ए is the reciprocal of
tan a, right? So बेटा 1 upon minus 24/7 खालचा 7 वर जाईल मायनस आहे ना ऍज इट इज 24 तसाच. चला tan cot sec a is the reciprocal of cos a. Who is my cos a? It is minus 7/25. So 1 upon minus 7/25. I think sec a has been given. Sec ची काही गरज नाही राव. Cosec a is the reciprocal of sin a, we know. So 1 upon हे काय माझा sin a प्लस 24/25. सो बेटा खालचा 25 वरती जाईल 24 as it is. Done. घ्या स्क्रीनशॉट. आता ह्या क्वेश्चन मध्ये cot x दिलाय 3/4 आणि x लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. कुठे बेटा हा x अँगल इट इज इन द थर्ड क्वाड्रंट लाईक दिस. ठीक आहे ना. दिस इज सो ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. चलो मग आता cot x आहे तर मला tan x भेटेल ना बेटा. येस 1 upon cot x. सो 1 upon 3/4 म्हणजेच खालचा 4 वर जाईल 4/3. ठीक आहे. tan आला आणि cot आला. बाकीचे कसे काढायचे. फंडामेंटल आयडेंटिटी नंबर सेकंड लावा. काय बच्चा sec square theta is 1 plus tan square theta. So 1 plus tan square x. Actually इथं बघ ना sec square x is 1 plus tan square x. So 1 plus tan x किती रे बेटा 4/3 चा स्क्वेअर. सो 1 प्लस 4 चा 16 3 चा 9. सो 9 अधिक 16 25/9. काय रे बेटा हा sec स्क्वेअर x. मग sec x काय होईल रे प्लस और मायनस. दोघे परफेक्ट स्क्वेअर आहे. 25 5 चा आहे 9 3 चा आहे. फक्त प्लस का मायनस. कुठे माझा x तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. tan आणि cot पॉझिटिव्ह. tan आणि cot पॉझिटिव्ह म्हणजे sec निगेटिव्ह. म्हणजे sec आहे बेटा निगेटिव्ह minus 5/3. what is the reason बेटा x कुठे आहे x is in the third quadrant. this was the reason. चला आता माझ्याकडे sec आहे तर मला आता cos भेटेल ना बच्चा. cos x is 1/sec x. so 1 upon minus 5/3 खालचा 3 वर जाईन मायनस साइन तसंच राहील -3/5. चला sec cos tan cot आहे. साइन पाहिजे ना मला. बर tan cot sec cos आता मला पाहिजे साइन. बर आणि मग साइन निघाला की कोसेक निघेल काही अडचण नाही. आता माझ्याकडे cos आहे तर बेटा कॅन आय डू वन थिंग साइन स्क्वेअर x. एवढं कशाला करत बसायचं राव. tan इज साइन अपॉन cos ना. tan आहे cos आहे राईट. बघ ना बेटा tan x इज साइन x अपॉन cos x. फालतू वेळ कशाला घालवायचा. ओके हा डब्बा वापर ना. सो बेटा माय sin x will be tan x into cos x. tan x into cos x. Who is my tan x? That tan x is 4/3. Who is my cos x? That cos x is -3/5. Final answer is -4 3 12 अपॉन 3 5 15. चला साइन cos आता फक्त cosec राहिला. सो बच्चा my cosec will be 1 upon sin x. Now 1 upon who is my sin x? It is -12/15. खालचा 15 वर जाईल निगेटिव्ह साइन as it is. So -15/12. Right? So only one question is left. I hope you can do it at home. Are you understanding now, beta? So chalo, we will stop here. Okay.